सर्वांचं स्वागत आहे आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आजपासून फक्त 20 दिवसाचा कालावधी बाकी आहे तुमच्या सीटीईटीच्या परीक्षेला. आता त्याच्या संदर्भात काही स्ट्रॅटेजीचं नियोजन करताना एक सगळ्यात महत्त्वाचं जो विषय आहे ज्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, तो विषय म्हणजे की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपली मातृभाषा मराठी आहे आणि कुठेतरी हिंदीचे शब्द काही आपल्याला थोडे अवघड वाटतात. बाकीचे जे राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, इथे हिंदी चांगल्या प्रकारे बोलली जाते, त्याच्यामुळे त्यांना हे शब्द सहसा अडचण देत नाहीत. पण आपल्याकडे आपली मातृभाषा मराठी असल्या कारणानं फक्त भाषा मराठी आणि इंग्रजी सोडून बाकीचे सगळे विषय आपल्याला हिंदीमध्ये उपलब्ध असतात, हिंदी आणि इंग्रजी. मग आपल्याला काय करावं लागतं की हिंदीचे शब्द बघावे लागतात. ठीक आहे, आता इथं बाल्यावस्था दिलेली आहे. ठीक आहे, बाल्यावस्था हा समजून घेण्यासारखा शब्द आहे आणि तेच आपण इथं काय म्हणतो, याला आपण चाइल्डहुड म्हणतो. ठीक आहे, निकटस्थ विकास का क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजे काय होतं की जे हिंदीचे जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्द आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण प्रश्न सुद्धा क्लिअर समजत नाही 100% ट्रान्सपरन्सीसह. कुठे ना कुठे मनामध्ये एक संशय राहतो की याचा काय अर्थ होत असेल आणि मग प्रश्नच जर समजला नाही तर उत्तर कसं देणार, आहे का नाही. मग आता बघा, तुम्हाला काही शब्द मी इथं दाखवतो. बहुबुद्धी सिद्धांत. ठीक आहे, बहुबुद्धी सिद्धांत एखाद्या वेळेस लक्षात येईल. समजा संज्ञानात्मक विकास. आता हे शब्द आहे ना, कुठे ना कुठे आपल्याला थोडं आता हे अधिगम करताव. आता अधिगम करताव म्हणजे नेमके काय? म्हणजे आता ठीक आहे, हा फक्त कोणता विषय, हा बालविकास मानसशास्त्र आहे. ठीक आहे, बालविकास अध्यापनशास्त्र. आता पुढे जर आपण गेलो, सगळ्याच विषयाचं म्हणतो बरं का. आता रूढिवादिता, त्याच्यानंतर लिंगो. ठीक आहे, लिंगो में जेंडर रूढिवादिता, बहुभाषीयता. ठीक आहे, काही शब्द असतात की आपण त्याचा अंदाज लावू शकतो. त्याच्यानंतर सांस्कृतिक उपकरण. ठीक आहे, सांस्कृतिक उपकरण. म्हणजे हे शब्द कुठे ना कुठे आपल्याकडून आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहीत नसल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतो. आता इथं बघा, गणिताचं जर बघितलं आपण तर अंकित मूल्य काय, क्रय मूल्य काय. मग काय करावं लागतं आपल्याला, इथून इंग्रजीचा प्रश्न सुद्धा बघायला होतो. मार्केट प्राइस आणि डिस्काउंट. मग इथे डिस्काउंटला कोणता शब्द आहे, छूट. ठीक आहे, मग अशा प्रकारे ना खूप अडचण येते, खूप जास्त अडचण येते. सगळ्यांनाच येते असं नाही, पण मॅक्झिमम लोकांना. आता मान म्हणजे काय. मग काय इंग्रजी आणि इंग्लिश आणि हिंदी या दोघांचे प्रश्न वाचून मग आपल्याला एक तर्क काढावा लागतो की असं याचं उत्तर असू शकतं. आता अजून जर बघितलं आपण खाली तर बहुफलक. काय बहुफलक म्हणजे काय. तर मग हे सगळं तुमच्या परीक्षेत तुमच्यासोबत व्हायला नको आणि आपल्या हातातले मार्क, म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतंय तो फक्त प्रश्न न समजल्यामुळे आपले मार्क्स वाया जायला नको. त्याच्यासाठी आपण तुमच्यासाठी अजून एक ईबुक घेऊन आलोय आणि त्या ईबुकचं नाव आहे सीटीईटी हिंदी टू मराठी डिक्शनरी. आता या ईबुकचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत कोणीच तुम्हाला असं हे ईबुक मिळालं नसेल, पण खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. जास्त काही मोठं नाहीये, महत्वाचे शब्द घेतलेले आहे. मागील 10 वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यातून महत्वाचे शब्द घेतलेले आहेत. ठीक आहे, आता बघा, बहुस्तरीय एक शब्द घेऊन. बहुस्तरीयला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, अनेक स्तर असलेला म्हणजेच मल्टी लेयर्ड. हिंदीमध्ये काय प्रश्न येऊ शकतो, कक्षा में निम्नलिखित में से कौन सी स्थिति बहुस्तरीय की संकल्पना को सबसे उपयुक्त रूप में दर्शाती है. मराठीमध्ये काय प्रश्न येऊ शकतो कन्वर्ट करून, वर्गातील खालीलपैकी कोणती परिस्थिती अनेक स्तर असलेला या संकल्पनेचे योग्य उदाहरण दर्शवते. आणि इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो आपण, विच क्लासरूम सिच्युएशन बेस्ट इल्युस्ट्रेट्स द कन्सेप्ट ऑफ मल्टी लेयर्ड. अशा प्रकारचे जवळपास 300-350 शब्द आपल्याला इथं मिळणार आहेत. मग ते सगळ्याच विषयाचे बघा, सगळ्याच विषयाचे आपण त्याच्यात इन्क्लूड केले. तर कोणते विषय, तर बघा, बालविकासचे 148 शब्द, हिंदीचे 61, गणितचे 75, विज्ञानचे 35 आणि ईव्हीएसचे 48 आणि सामान्य परीक्षेची भाषा जे सगळ्याच प्रश्नामध्ये वापरले जातात असे 20 प्रश्न. आपण फक्त 4-5 दिवस हे ईबुक वाचायचं आहे. नक्कीच 5 ते 7 मार्काचा 100% फरक पडणार आहे. तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ईबुकची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जणू वाटत असेल की काय सर हे काय म्हणजे
काय फायदा होईल, पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. काही जास्त काही किंमत नाही, फक्त 29 रुपयामध्ये ही ई बुक आहे. त्याचबरोबर आपली जी CTET 25+ मराठी जी बुक आहे आतापर्यंत खूप जास्त सोल्ड आउट झालेली आहे आणि आपण आतापर्यंत सुद्धा परचेस केले नसेल तर मराठी भाषा 1 किंवा भाषा 2 असेल किंवा पेपर 1 किंवा पेपर 2 असेल त्याच्यासाठी जवळपास 12 सराव संच आपण इथं तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. जबरदस्त स्पष्टीकरणासह खूप फायदा होत आहे विद्यार्थ्यांना. हे पण आपण डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला 3 लिंक्स मी दिलेल्या आहेत. पहिली आपली याची लिंक आहे स्टोअरची. तर या स्टोअरवर गेल्यावर तुम्हाला इथं मराठीचं 25+ दिसेल आणि इथं म्हणजे हा 59 रुपयाला आहे फक्त. आणि इथं जो बुक आहे आपला जो हिंदी टू मराठी शब्द डिक्शनरी तर ती 29 रुपयाला आहे, ज्याचा खूप फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. ठीक आहे. आणि याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला असा पेज ओपन होईल. मराठी 25+ जर आपण परचेस करायला गेले तर इथं क्लिक केल्यावर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथं आपलं नाव, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून आपण पेमेंट करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण जर डिक्शनरी घ्यायला गेलो तर त्याचं पण इथं 29 रुपये, मात्र फक्त काहीच नाही 29 रुपये बरं का, चहा पाणी होऊन जातं 29 रुपयामध्ये. इथं तुम्हाला आपलं नाव, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकायचा. इथं तुम्ही एक हे पण बघू शकता, इथून आपण सॅम्पल सुद्धा बघू शकता की किती जबरदस्त क्वालिटीचं आपण हे केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच डाउनलोड करा. ठीक आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि तुमचा फीडबॅक सुद्धा द्या की कसं तुम्हाला ही ई बुक वाटली.